नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आता नंदिनीला भेटायला आलेला असतो. तर नंदिनी म्हणते की असं काय महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याची प्रिमरी एक्झाम सुरू होणार आहे, त्यामुळे काव्याच्या एक्झामची पुस्तकं देण्यासाठी पार्थ नंदिनीला भेटायला आलेला असतो. तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की एवढं प्रेम करता का तुम्ही काव्यावर? तिच्याविषयी कडवटपणासाठी जराही जागा नाही आहे तुमच्या मनात. तर दुसरीकडे काव्या जात असते तर काही गुंड तिची छेड काढत असतात. एकाच वेळी दोघे भावांसोबत अफेअर करणारी ही मुलगी आहे असे ते काही म्हणत असतात, पण मात्र काव्य त्यांना काहीच उत्तर देत नाही आणि त्यांचं बोलणं ऐकून घेत असते. पण त्याच वेळी तिथे नंदिनी येते. आता नंदिनी रागातच त्या गुंडांच्या कानाखाली वाजवते. त्याच वेळेस तो गुंड बोलू लागतो की या मुलीने तुझं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि तू आमच्यावरच हात उचलतेस का? तेव्हा नंदिनी म्हणते की माझी लहान बहीण आहे ती आणि मुळातच माझं आयुष्य बर्बाद केलं तर यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे सगळं बोलून दाखवणारे तुम्ही आहात तरी कोण? तर त्या ठिकाणी सगळ्या लोकांसमोर नंदिनी काव्याची ठामपणे बाजू मांडत असते. तर काव्याला आता खूपच छान वाटत असतं की आपल्या नंदिनीताईने आपल्याला माफ केलं. तर दुसरीकडे लांब उभा राहून पार्थ हा सगळा प्रकार पाहत असतो. असं काही या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.